दशक चौथा नवविधा भक्ती. दशक चौथा समास पहिला श्रवण भक्ती. परमार्थात निरनिराळ्या साधनेची महती श्रवण करावी. विद्या, कला, शास्त्रे, तीर्थ महात्म्य, व्रते, दानाचे प्रकार यांची माहिती श्रवण करावी. रागज्ञान, तालज्ञान, गायनाचे निरनिराळे प्रकार श्रवण करावेत. महाकाव्याचा बोध श्रवण करावा. समर्थ या समासामध्ये श्रवणाचे महत्त्व विशद करून सांगतात. श्रवण भक्ती. श्रीराम जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभव समर्था, अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की श्री गणनाथाचा जय जयकार असो. हे गणनाथा, तू विद्यावैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे सामर्थ्यही तुझ्यापाशी आहे. आत्मविद्येचे रहस्य असा जो परमार्थ तो माझ्याकडून आपणच वधवून घ्यावा. नमो शारदा वेदजननी, सकळ सिद्धी जय जेणी, मानस प्रवर्तले मननी, स्फूर्ती रूपे श्रीराम. वेदजननी जी शारदा, तिला मी वंदन करतो. तिच्या कृपेने सर्व कार्ये सिद्धीला जातात. जिच्या कृपेनेच स्फूर्ती रूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तलेले आहे. आता आठवू सद्गुरू, जो पाराचाही परू, जयाचेनी ज्ञान विचारू, कळू लागे श्रीराम. नंतर श्रेष्ठाहून श्रेष्ठ अशा श्री सद्गुरूंचे स्मरण करू, कारण गुरुकृपेमुळेच ज्ञानविचार कळू लागतो. श्रोते न पुसेले बरवे, भगवज्जन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे, ग्रंथांतरी श्रीराम. श्रोत्यांनी चांगला प्रश्न केला आहे की भगवत भजन कसे करावे, म्हणून स्वाभाविकच निरनिराळ्या ग्रंथातील भगवत भजनासंबंधीची वचने येथे सांगतो. सावध होऊन श्रोतेजन, ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन, होय जेने श्रीराम. तरी श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा भक्ती संबंधी सतशास्त्रात जे वर्णन केले आहे ते ऐकावे व त्यायोगे पावन व्हावे. श्रवण, कीर्तन, श्री विष्णूचे नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रुती अवधान दिधले, पाहिजे आता श्रीराम. याप्रमाणे शास्त्रात जे 9 प्रकारचे भजन सांगितले आहे त्याचेच सविस्तर वर्णन पुढे केले आहे. तरी श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराश्रवण, नाना अध्यात्म निरूपण, ऐकत जावे श्रीराम. 9 प्रकारांपैकी पहिले भजन कसे असते ते ऐकावे. भगवंतांच्या कथा ऐकाव्यात, पुराण श्रवण करावे आणि नाना प्रकारे अध्यात्म निरूपण केले जाते तेही ऐकावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग, ऐकत जावे श्रीराम. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग इत्यादी सर्वांचे श्रवण करत जावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे, ऐकत जावे श्रीराम. नाना व्रतांचे महत्त्व, नाना तीर्थांचे महत्त्व व नाना दानांचे महत्त्व ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे, ऐकत जावे श्रीराम. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना प्रकारचे तप व नाना पुरश्चरणे यासंबंधीचे वर्णन ऐकत जावे. दुग्धहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी, कैसे ते ऐकावे श्रीराम. दुग्धहारी, निराहारी, फळहारी, पानाहारी, तृणाहारी असे नाना प्रकारचे आहार घेणारे लोक कसे असतात ते ऐकावे. उष्णवास, जळवास, शीतवास, आरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास, कैसे ते ऐकावे श्रीराम. कुणी उन्हात राहणारे, कुणी पाण्यात राहणारे, कुणी थंडीत राहणारे, कुणी अरण्यात राहणारे, तर कुणी जमिनीत खड्डा करून त्यात राहणारे, तर कुणी आकाशात राहणारे कसे असतात ते ऐकावे. जपी तपी तामसी योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त आगम अघोर योगी, कैसे ते ऐकावे श्रीराम. जप करणारे, तप करणारे, अत्यंत तापट असणारे योगी, नाना प्रकारे निग्रह करणारे हटयोगी, शक्ती उपासक व कापिलक कसे असतात ते सर्वही ऐकावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी, लक्षस्थाने, पिंडज्ञाने, तत्वज्ञाने, कैसी ती ऐकावी श्रीराम. योगशास्त्रातील वर्णिलेल्या नाना मुद्रा, नाना आसने, नाना प्रकाशाची रूपे
ज्यावर मन सुलभतेने स्थिर करता येते अशी लक्षस्थाने, तसेच पिंडज्ञाने तत्वज्ञाने कशी आहेत तेही ऐकावे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी श्रीराम. नाना प्राण्यांच्या शरीराची रचना, पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांची रचना, नाना सृष्टीची रचना कशी झाली आहे तेही ऐकावे. चंद्र सूर्य तारामंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्तपाताळे कैसी ते ऐकावी श्रीराम. चंद्र, सूर्य, तारांचे समूह, विविध ग्रहांचे समुदाय, मेघांचे समुदाय, 21 स्वर्ग आणि सप्तपाताळ यांचे विवरणही ऐकावे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्रदेव ऋषी स्थाने, वयोवरणू कुबेर स्थाने कैसी ती ऐकावी श्रीराम. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची स्थाने, तसेच इंद्र, देव, ऋषी यांची स्थाने, वायू, वरुण, कुबेर यांची स्थाने कशी आहेत तेही ऐकावे. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नानावने उपवने गहणे कैसी ती ऐकावी श्रीराम. 9 खंडे, 14 भुवने, अष्टदिक्पालांची स्थाने, तसेच नाना वने, उपवने, गहन अरण्ये यांची माहितीही ऐकावी. गणगंधर्व विद्याधर, एकश किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा श्रीराम. शिवगण, देवगण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादींची माहिती, तसेच अष्टनायिका आणि संगीतशास्त्र यांची माहितीही ऐकावी. रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ प्रसंगज्ञान कैसे ते ऐकावे श्रीराम. रागज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, मुहूर्तज्ञान, प्रसंगज्ञान कसे असते तेही ऐकावे. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या श्रीराम. 14 विद्या, 64 कला, हातांवरील रेषांची लक्षणे, इतर कला व माणसाच्या अंगी असणारी 32 लक्षणे वगैरे नाना कलांची माहितीही ऐकावी. मंत्रमोहरे तोटके सिद्धी, नानावल्ली नाना औषधी, धातू रसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी श्रीराम. मंत्र, विविध तोडगे, सर्व सिद्धी, नाना औषधी, मणी, नाना वल्ली, विविध धातू, विविध रसायने तयार करण्याच्या क्रिया, नाडी परीक्षा इत्यादी गोष्टीही ऐकाव्यात. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा श्रीराम. कुठल्या दोषामुळे कुठला रोग होतो, कुठल्या प्रयोगात कुठल्या योगावर आरंभ केला असता तो सिद्धीस जातो हे सर्व ऐकून घ्यावे. रवरवादी कुंभपाक, नाना यातना एमलोक, दुःख दुःखाधिक स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा श्रीराम. रौरव नरक, कुंभपाक नरक इत्यादी नाना यातना ज्यात भोगाव्या लागतात ते सर्व नरक, तसेच यमलोक कसा आहे, स्वर्गातील सुख व नरकातील दुःख कसे असते तेही ऐकावे. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विद्या मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती ऐसे हे ऐकावे श्रीराम. नवविधा भक्ती कोणत्या आहेत, 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत, उत्तम गती प्राप्त होण्यासाठी काय करावे हे सर्व ऐकून घ्यावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ती ऐकावी श्रीराम. पिंड ब्रह्मांडांची रचना, नाना तत्व विवंचना, तसेच सारासार विचार म्हणजे काय हेही ऐकावे. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी श्रीराम. सायुज्यता मुक्ती कशी मिळते, मोक्षाची प्राप्ती कशी होते हे जाणून घेण्यासाठी नाना मतांचा शोध घ्यावा. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनु चतुष्ट निरसणे कैसे ते ऐकावी श्रीराम. वेद, शास्त्रे, पुराणे, महावाक्यावरील विवरणे, तसेच 4 देहांचे निरसन कसे करावे हेही ऐकावे. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम. अशा रीतीने हे सर्व ऐकावे व विचार करून त्यातील सार शोधून काढावे व ते ग्रहण करावे. असार असेल ते जाणून घेऊन त्याचा त्याग करावा, यालाच श्रवण भक्ती असे नाव आहे. सगुणांची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्म शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐसी श्रीराम.
भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन ऐकावे, तसेच त्याचे निर्गुण स्वरूपही तत्वमीमांसेने जाणून घ्यावे, ही श्रवण भक्तीची लक्षणे होत. सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे, ऐकीत जावे श्रीराम. भगवंताची सगुण चरित्रे व निर्गुणांची तत्वे यंत्रे ही दोन्ही परम पवित्र असल्याने ती ऐकावीत. जयंत्या उपोषण नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने, कीर्ती स्तुती स्तवणे भजने, नाना विधे ऐकावी श्रीराम. सगुण भक्तीसाठी जयंत्या, उपोषणे, नाना साधने, नाना मंत्र यंत्र जप व ध्याने, तसेच भगवंताची कीर्ती, त्याची स्तुती स्तोत्रे, भजने यांचे विविध प्रकार हे सर्व काही ऐकावे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे, मूळ शोधावे श्रीराम. याप्रमाणे सगुणाचे श्रवण करावे आणि निर्गुणाचे अध्यात्म निरूपणाच्या योगे ज्ञान करून घ्यावे. थोडक्यात म्हणजे वेगळेपणाचा त्याग करून ऐक्यतेचे, भक्तीचे मूळ शोधावे. भगवंताशी एकरूपता कशी होईल हे जाणून घ्यावे. श्रवण भक्तीचे निरूपण निरूपले असे जाण, पुढे कीर्तन भजनांचे लक्षण बोलले असे श्रीराम. आत्तापर्यंत श्रवण भक्तीचे निरूपण केले, आता पुढे कीर्तन भजनाचे लक्षण सांगितले जाईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती नाम समास पहिला. श्रीराम.